नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यासारखी झालेलं आहे. कारण आता लवकरच मैदानी चाचणीच्या दिनांक तारखा लवकरच आपल्याला कळतील आणि आजच्या ह्या पेपरला आलेली कात्रण आहे हे आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज येईल की आजच्यानुसार काय आहे. काही डबल फॉर्म ज्या उमेदवारांना दिलेली संधी आहे, शेवटची संधी दिलेली आहे, त्यासंबंधी ही बातमी आहे. पहिली पाहूया, दिल्ली पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सूचना. हमीपत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सर्वच अर्ज रद्द होणार. त्यानंतर आपण पुढचं पाहूया, पूर्ण बातमी वाचूया. लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर, एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्यास शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. 24 मे 2024 रोजी पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास सर्वच आवेदन अर्ज रद्द करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळविले. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांची सही असलेले पत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई सन भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकच अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या पोलीस घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात समक्ष जाऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्यात 7 मे 2024 अन्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत अनेक उमेदवारांनी आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकडे ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केलेले नाही. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांच्या स्वाक्षरीने हमीपत्र सादर करण्यासाठी 24 मे 2024 ही शेवटची संधी दिली आहे. हमीपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारांचे सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील असे या पत्रात नमूद केले आहे. आता या ठिकाणी जे दुसरं आहे ते आहे उमेदवारांना पाठविला मेल. पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे. मैदानी लेखीचा अभ्यास करणारे उमेदवार गुंतले आहेत. हमीपत्र देण्यासंदर्भात कळविण्यात आले असून या संदर्भात मेल संबंधित आवेदन दाखल केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस दलाकडून पाठविण्यात आला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना याबाबतची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता ह्या उमेदवारांना या हमीपत्राद्वारे ज्यांनी डबल फॉर्म भरले आहेत त्यांना ही एक शेवटची संधी दिलेली आहे. त्यामुळे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर हमीपत्र देऊन लवकरात लवकर हमीपत्र जो घटक निवडायचा आहे त्याची सादर करावे ज्या त्या घटकासाठी दिलेला आहे या ठिकाणी.